श्रोते हो, आपण ऐकत आहोत श्री गौतम कोतवाल लिखित रिअल अचिव्हर्स या पुस्तकातील आर्किटेक्टच्या क्षेत्रातील अढळ तारा शेख झुबेर रशीद यांची यशोगाथा. कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर प्रकाश देशमुख या मित्राच्या सहाय्याने शेख यांनी पुण्यातील बांधकाम क्षेत्रात भरीव योगदान दिलंय. एखादी व्यक्ती आपल्या कला कौशल्याच्या जोरावर यशाचं शिखर कसं गाठू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून आर्किटेक्ट शेख झुबेर रशीद यांच्याकडे पाहता येईल. विश्वासार्हता, काटेकोरपणा, प्रामाणिकपणा, सत्यता, कठोर परिश्रम, समर्पण आणि वेळ या मूल्यांच्या आधारे व्यवसाय करताना झुबेरभाईंनी आर्किटेक्टच्या क्षेत्रात आपलं अढळ स्थान निर्माण केलंय. इमारती या आपल्या चेहऱ्यासारख्याच असतात. रोज काही चेहऱ्यांची ओळख झाल्यानंतर सुद्धा काही खास चेहरेच आपल्या लक्षात राहतात. अगदी तसंच आपण रोज इमारती पाहत असतो, पण त्यातील काही इमारती आपल्या मनात अशी काही छाप पाडतात की काही विचारू नका. प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना म्हणजे स्वतःचं घर. आपलं घर सुंदर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण ते कसं असावं हे प्रत्येकालाच ठरवता येत नाही. मग असा स्वप्नातला बंगला पूर्ण करण्यासाठी आर्किटेक्टच उपयोगी पडतात. ढोबळ मानाने आर्किटेक्चर म्हणजे स्पेस, म्हणजेच पोकळी किंवा भरीव जागेची रचना करण्याची कला किंवा शास्त्र. मनुष्याची मूलभूत गरज असलेल्या निवाऱ्याची रचना करण्याचं महत्त्वाचं काम याच शास्त्राद्वारे केलं जातं. थोडक्यात सांगायचं झाल्यास, ग्राहकाच्या गरजा समजून घेतल्यावर त्या वास्तूत राहणाऱ्या माणसांचा अभ्याससुद्धा आर्किटेक्ट करतात. त्यांच्या आवडीनिवडी पाहतात आणि मग त्या पद्धतीने घराची रचना होते. घरात हवा व प्रकाश खेळता राहून घरातील व्यक्तींचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आर्किटेक्ट खिडक्यांची योग्य रचना करतात, झरोके ठेवतात. घरात म्हातारी माणसं असतील तर त्यांना जिना चढणं उतरणं कठीण होऊ शकतं. मग जिन्याच्या पायऱ्या कमी उंचीच्या असाव्यात. दर 7 ते 8 पायऱ्यांनंतर थांबण्यासाठी जागा असावी. जिना चढताना व उतरताना दोन्ही बाजूला आधारासाठी काहीतरी असावं. तसंच त्यांच्या खोलीपासून बाथरूम कमीत कमी अंतरावर असावं. इत्यादी गोष्टींची काळजी आर्किटेक्टकडून आवर्जून घेतली जाते. लहान मूल असलेल्या घरातील बाथरूम व टॉयलेटच्या दरवाजाला काचेची छोटीशी खिडकी, जास्त उंचीवरील इलेक्ट्रिक स्विचबोर्ड, हे सर्व मुद्दे आर्किटेक्चरल प्लॅनिंगचाच भाग आहेत. एका वास्तूसाठी अनेक छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं व ग्राहकाला त्यांच्या गरजांची पूर्तता करून देणं, कमी खर्चात बांधून पूर्ण होऊ शकणाऱ्या घरांची रचना करणं, हे सगळं आर्किटेक्टचं काम. अशा अनेक गोष्टी आहेत की घराची वा कोणत्याही वास्तूची रचना करताना आर्किटेक्ट लक्षपूर्वक सगळं नकाशावर मांडत असतात. प्रत्यक्षात घराची बांधणी करण्यापूर्वी आर्किटेक्ट त्या घरातून पुन्हा पुन्हा फेरफटका मारतात. जेवढी माणसं त्या घरात राहणार आहेत त्या प्रत्येकाच्या भूमिकेत शिरून ते घरात फेरफटका मारत असतात. प्रत्येकाच्या दृष्टीने त्या घराची उपयुक्तता पाहतात. कुठे कमतरता भासली तर ती लगेच दूर करतात. श्रोते हो, आर्किटेक्ट झुबेर शेख यांच्याशी बोलताना आर्किटेक्ट संबंधीच्या अनेक अशा मनोरंजक आणि उपयुक्त गोष्टी उलगडत गेल्या. प्रकाश देशमुख या आपल्या मित्राच्या साथीत शेख यांनी पुण्याच्या विकासाचा पाया रचलाय असं म्हटलं तर आता वावगं ठरणार नाही. आपण पाहतोच आहोत की पुण्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढतोय. इमारतींचं जंगल सगळीकडे पसरलंय. यातील अनेक इमारती आपलं वेगळेपण मिरवतायत. यामध्ये शेख आणि देशमुखांनी डिझाईन केलेल्या इमारतींची बात काही औरच आहे. या इमारती अनेकांचं लक्ष वेधून घेतात. शिवाय त्या पुण्याच्या सौंदर्यात भर टाकण्याचंही काम करतायत. झुबेरभाई यांचा जन्म 1956 साली पुण्यात झाला. वडिलांचं नाव शेख हारून राशीद आणि आईचं नाव शेख शाहिदा बानो हारून राशीद. झुबेर यांना 2 भाऊ आणि 5 बहिणी. शेख कुटुंबाचं मूळ गाव उत्तर प्रदेशातील लखनौ जवळचं.
मात्र फाळणीच्या काळात त्यांचे वारस पुण्यात आले आणि ते पुणेकरच बनून गेले. शेख कुटुंब पुण्यातील गोळीबार मैदानाजवळील कंटोन्मेंट बोर्ड भागात वास्तव्य करत होतं आणि झुबेर भाई यांच्या वडिलांचा मासे विकण्याचा व्यवसाय होता. पुणे कॅम्प, छत्रपती शिवाजी मार्केट ह्या भागात हा व्यवसाय करताना त्यांनी सेंट्रल कोल्ड स्टोरेजही चालवायला घेतलं आणि त्यानंतर ते विकतही घेतलं. त्या काळी गोळीबार मैदान परिसरात फारशी लोकवस्ती नव्हती. झुबेर भाई आणि त्यांच्या भावंडांचं बालपण पारशी लोकांच्या सानिध्यात गेलं. त्यामुळे चांगले संस्कारही घडले. झुबेर भाई यांचं शिक्षण सोमवार पेठेतील ऑर्नेला हायस्कूलमध्ये, तर त्यांच्या भावंडांचं शिक्षण सेंट विन्सेंट हायस्कूलमध्ये झालं. ऑर्नेला हायस्कूलचे प्रिन्सिपल फादर फॉन्सेका यांनी ही शाळा नावारूपाला आणली. झुबेर यांना गणित विषय खूप आवडायचा आणि यामध्ये त्यांना पैकीच्या पैकी गुणही मिळत असत. इंग्रजी आणि विज्ञान या विषयांमध्ये सुद्धा त्यांना चांगलीच गती होती. 11वी पर्यंत 98-99च्या आसपास गुण मिळवून ते पास व्हायचे. 1960च्या दशकात इंग्रजी शाळांचा तसा फारसा बोलबाला नव्हता आणि आजही अनेक पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देताना अनेकदा विचार करतात. अशा परिस्थितीत झुबेर भाई यांच्या आईवडिलांनी मात्र आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याच्या हेतूने इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेऊन दिला आणि त्यामुळेच आज झुबेर भाई आणि त्यांच्या भावंडांनी उच्च शिक्षणाद्वारे आपली खास ओळख निर्माण केली आहे. शाळेत असताना झुबेर भाई यांना चित्रकलेची अतिशय आवड होती. फोन्सेका यांनी त्यांची ही गुणवत्ता हेरून त्यांना आर्किटेक्चर बनण्याचा सल्ला दिला. 1983 साली SSC पास झाल्यानंतर झुबेर भाई यांनी आर्किटेक्चरसाठी अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. पहिलीपासून एक जवळचा मित्र होता, शोभाराम परदेशी. त्यांच्या समवेत झुबेर भाई ज्यावेळी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गेले त्यावेळी डेंगळे सरांनी त्यांची चांगलीच मुलाखत घेतली आणि 15 ते 18 तास काम करावं लागेल असंही बजावलं. झुबेर भाई यांनी आपली तयारी दर्शवली आणि त्यांना प्रवेश मिळाला. झुबेर भाई यांचं शालेय शिक्षण सुरू असताना शेख कुटुंबाची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी होती. मात्र 1972-73च्या सुमारास झुबेर भाई यांच्या मोठ्या भावाला अपघात झाल्यामुळे वडिलांचं व्यवसायाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं आणि त्याचा परिणाम आर्थिक स्थिती बिकट होण्यात झाला. अभिनव कला महाविद्यालयात झुबेर भाई यांना पहिल्याच दिवशी नाशिकहून आलेले प्रकाश देशमुख नावाचे एक जिवलग मित्र लाभले. त्या दोघांची मैत्री आजही अगदी घट्ट टिकून आहे. 5 वर्षांचा आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी 1 वर्षाचं व्यावसायिक शिक्षण पूर्ण केलं. घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे दुसऱ्या वर्षात महाविद्यालयाचं शुल्क भरण्यासाठी 250 रुपये सुद्धा नव्हते. त्यावेळी ते नारायण पेठेतील मॉडर्न आर्किटेक्टमध्ये नोकरीसाठी गेले आणि लगेच त्यांची निवडही झाली. या ठिकाणी त्यांनी सलग 5 वर्षे नोकरी केली. महाविद्यालयाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 1 अशी होती. त्यानंतर ते मॉडर्न आर्किटेक्टमध्ये जायचे. या काळात त्यांना केवळ 125 रुपये पगार मिळत होता आणि 5 वर्षात यामध्ये एका पैशाचीही वाढ झाली नाही. मात्र झुबेर भाई यांची आजही याबाबत कोणतीच तक्रार नाही, कारण या पैशात त्यांना आर्किटेक्चर बनण्याचं स्वप्न साकार करण्यात आलं आणि ते स्वयंभू बनले. झुबेर भाई यांच्या वडिलांनी मासे विकण्याचं दुकान एकाला चालवायला दिलं होतं आणि त्यांच्याकडून त्यांना दररोज 33 रुपये मिळत होते. या पैशातूनच झुबेर भाई यांनी महाविद्यालयात असताना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला आणि नोकरीच्या पैशातून शिक्षण पूर्ण केलं. झुबेर भाई आर्किटेक्चरच्या 4थ्या वर्षाला असताना डिप्लोमा आणि डिग्रीच्या वादात संप सुरू झाला आणि त्यांचं 1 वर्ष त्यात वाया जाणार असं दिसू लागलं. त्याच काळात त्यांनी देशमुख यांच्या साथीने इंटेरियरची कामं करायला सुरुवात केली. ओळखींच्या माध्यमातून ते कोणाचं किचनचं काम तर कोणाचं लिव्हिंगचं काम करून देऊ लागले.
फॅब्रिकेशन, पेंटिंग अशीही कामं त्यांनी केली. त्यानंतर महाविद्यालय सुरू झालं आणि 5वं वर्ष पूर्ण केल्यानंतर झुबेरभाई यांनी नोकरी सोडली. काही काळ त्यांनी डोंगरे अँड डोंगरे आर्किटेक्ट्स येथेही काम केलं. त्यानंतर ते शशिकांत चव्हाण यांच्याकडे नोकरीला लागले. या ठिकाणी त्यांनी 5 वर्षे काम केलं. 1974 ते 1985 या काळात झुबेरभाई यांनी शिक्षण आणि नोकरी दोन्हीमध्ये लक्ष घालून स्वतःची जडणघडण केली. चव्हाण यांच्याकडे 9 ते 6 या वेळेत काम केल्यानंतर झुबेरभाई स्वतःच्या व्यवसायाच्या दृष्टीने इतर कामं करायचे. काही वेळा रात्रभर काम करत राहायचे. या कामातून त्यांनी आपल्या स्वतःच्या व्यवसायाचा पाया भक्कम केला होता. चव्हाण यांच्याकडे त्यांना 2,500 रुपये पगार मिळायचा. मात्र ते आपल्या स्वतःच्या कामांच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांना 15,000 ते 20,000 रुपये पगार देत होते. झुबेरभाई यांनी चव्हाण यांना काही कामांसाठी वचन दिलं होतं आणि ती कामं झाल्याशिवाय नोकरी न सोडण्याचा निर्णय त्यांनीच घेतला होता. त्यामुळे ते काम करत राहिले. मात्र दुसऱ्या बाजूला त्यांनी आपल्या स्वतःच्या व्यवसायात झेप घेण्याच्या दिशेने वाटचाल केव्हाच सुरू केली होती. 1980 पासून आजपर्यंत झुबेरभाई आणि देशमुख यांच्या फर्मने 1,500 ते 2,000 प्रकल्प पूर्ण केलेत. छोटे मोठे बंगले, कमर्शियल, रेसिडेन्शियल, एज्युकेशन, इंडस्ट्रियल अशी विविध प्रकारची कामं त्यांनी केली आहेत. झुबेरभाई, प्रकाश देशमुख आणि शिंदे या मित्रांनी आर्किटेक्चरच्या 3ऱ्या वर्षाला असतानाच स्पेस डिझायनर सिंडिकेट नावाची फर्म सुरू केली होती. 1980 मध्ये कंपनीची नोंदणी झाल्यापासून आजपर्यंत झुबेरभाई आणि देशमुख एकत्रपणे कठोर मेहनत घेत भरपूर काम करतायत. पुण्याच्या विकासात या जोडगोळीचं महत्त्वाचं योगदान आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. देशमुख यांचं मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून या जोडीने एकमेकांच्या हातात मैत्रीचे हात गुंफले. आजही याच मैत्रीच्या पायांवर दोघे बांधकाम क्षेत्रात इमारतींच्या रचनेमध्ये यशाचं शिखर गाठतायत. दोघेही एकमेकांना भावापेक्षाही जास्त समजतात. आदर्श मैत्रीचं हे उत्तम उदाहरण आहे. झुबेरभाई आणि देशमुख यांनी स्पेस डिझायनर सिंडिकेट असोसिएटेड स्पेस डिझायनर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि स्पेस डिझायनर स्टुडिओ अशा अनेक कंपन्यांच्या मार्फत आपला व्यवसाय वाढवला. सुनील वर्तक, सुनील जगताप, सतीश माने, रियाज मुल्ला अशा काही मित्रांच्या साथीत त्यांनी भागीदारी करत व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यातील काही फर्म्स बंद पडल्या. मात्र देशमुख यांच्या बरोबरीचा व्यवसाय वाढतच गेला आणि या दोघा मित्रांनी आपल्या व्यवसायाला यशाच्या शिखरावर पोहोचवलं. झुबेरभाई पहिल्यापासूनच भाड्याच्या घरात राहत होते. 1985 साली त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी समाधानकारक नव्हती. त्यावेळी त्यांच्या विवाहाची चर्चा सुरू झाली असता त्यांची एकच अपेक्षा होती, मला हुंडा वगैरे काही नको. मात्र मुलगी चांगली शिकलेली हवी. गरीब घरातली मुलगी असली तरी चालेल. कर्नाटकातील विजापूरजवळच्या सिंदगी गावातील तबस्सुम नावाच्या मुलीशी झुबेरभाई यांचा नोंदणी पद्धतीने विवाह झाला. तबस्सुम यांचं शिक्षण BA पर्यंत झालं असून शाळा महाविद्यालयात त्या मोठमोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हायच्या. त्यांनी अनेक पुरस्कार पटकवले होते. तबस्सुम यांच्याबरोबरचा विवाह आयुष्यासाठी टर्निंग पॉइंट असल्याचं झुबेरभाई मानतात. कारण त्यानंतरच त्यांना मोठ्या प्रकल्पांची कामं मिळू लागली. त्यांच्या कामाचा व्याप वाढतच गेला. कोणतंही काम करताना तडजोड करायची नाही. पूर्णपणे मेहनतीने आणि लक्ष घालून काम करायचं. गुणवत्तेला अधिक प्राधान्य द्यायचं. हे झुबेरभाईंचं तत्त्व होतं आणि ते तत्त्व आजही पाळत आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडे कामाचा ओघ वाढतच गेला आणि पुणे शहरात त्यांच्या कंपनीने स्वतःची अशी एक खास ओळख निर्माण केली. झुबेरभाई यांच्या घरची पार्श्वभूमी तशी माशांच्या व्यवसायाची. त्यांना पुण्यात फारसं कुणी ओळखतही नव्हतं. अशा परिस्थितीत प्रकाश देशमुख यांच्या साथीत त्यांनी आर्किटेक्ट या एकदम नव्या क्षेत्रात पाऊल टाकलं.
काम करताना त्यांना उस्मान दरवेस, पीए इनामदार अशी काही चांगली माणसं भेटली. आशियाना पार्क, आशियाना पॅलेस अशा त्यांच्या सुरुवातीच्या प्रकल्पांच्या वृत्तपत्रांमधून चांगल्या जाहिराती झाल्या. दर 8-10 दिवसांनी त्यांच्या नव्या प्रकल्पाचं भूमिपूजन होत असे. त्यामुळे त्यांना लोक ओळखू लागली. झुबेरभाई यांनी कठोर मेहनत घेत आपल्या गुणवत्तापूर्ण कामाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली. गोयल बिल्डर्स, लुंकड, कोलते पाटील, सतीश मगर अशा सुमारे 200 बिल्डर्ससाठी त्यांनी काम केलं. झुबेरभाई यांच्या प्रत्येक डिझाईनमध्ये नाविन्य असतं. त्यांच्या विविध प्रकारच्या डिझाईन्सची लोक आतुरतेनं वाट पाहत असतात. नाविन्यपूर्ण कल्पनांचा खेळ झुबेरभाई आपल्या कामातून लोकांसमोर आणतात. बिल्डर्सना अतिशय फायदेशीर ठरेल अशाच पद्धतीने त्यांचं काम चालतं. त्यांच्या कामाबद्दल आजपर्यंत कुणीही तक्रार केली नाही. लोकांच्या सूचनांचं त्यांनी नेहमीच स्वागत केलं. टाउनशिपची संकल्पना त्यांनी पुणे शहरात प्रत्यक्षात आणली. 1995च्या सुमारास सतीश मगर यांच्या मगरपट्टाचं काम मिळालं आणि झुबेरभाई व देशमुख यांच्या फर्मने आपल्या कामाने पुणेकरांना अचंबित केलं. 1998मध्ये कामाला सुरुवात केल्यानंतर प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 20-22 वर्ष लागतील असं वाटत होतं. मात्र 10 ते 12 वर्षातच काम पूर्ण झालं. तब्बल 400 एकरच्या या प्रकल्पाचं डिझायनिंग, बांधकाम आणि हस्तांतर अशा प्रकारचं काम त्यांनी केलं आणि या प्रकल्पात त्यांनी इको फ्रेंडली सारख्या अनेक गोष्टी वापरल्या, ज्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पुण्याची एक वेगळीच ओळख निर्माण झाली. या प्रकल्पासाठी त्यांच्या फर्मला अनेक पुरस्कारही मिळालेत. सध्या देखील ते मोठ्या टाउनशिपवर काम करतायत. 700 एकरावरील नांदेड सिटी बरोबरच कोलते पाटील यांचा 450 एकरावरील लाईफ रिपब्लिक आणि आयव्ही इस्टेट वाघोलीतील अशा बऱ्याच मोठ्या प्रकल्पावर त्यांची कामं सुरू आहेत. त्याशिवाय अनेक छोटे मोठे प्रकल्पही सुरू आहेत. केवळ घराचं डिझाईन देऊन झुबेरभाई मोकळे होत नाहीत. त्यानंतर तो प्रकल्प पूर्ण होईपर्यंत त्यामध्ये ते सातत्याने लक्ष घालत राहतात. त्या प्रकल्पांची गुणवत्ता तपासत राहतात. त्यामध्ये कोणतीही कसर बाकी राहू देत नाहीत आणि तसं झाल्यास ते प्रकल्पाचं कामच सोडून देतात. अशी व्यावसायिकता अंगीकारणं ही खरोखरच महत्त्वाची बाब आहे. देशमुख यांच्याबरोबरच झुबेरभाई यांना घरातूनही सहकार्य लाभलं. कौटुंबिक समस्येने त्यांना कधीही घेरलं नाही. त्यांना 5 मुलं आहेत. त्यांचा मोठा मुलगा इम्रान सुद्धा आर्किटेक्ट आहेत. झुबेरभाई यांचं बरंचसं काम आता तेच पाहतात. दुसरा मुलगा जफर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. लंडनमध्ये त्यांनी MBA फायनान्स आणि मार्केटिंग केलंय. तिसरा मुलगा अझहर यांनी BBA केलंय. ते बांधकाम क्षेत्रात असून काही चांगले प्रकल्प उभारलेत. शेवटची 2 मुलं जुळी आहेत. त्यातील फुरकान हे BBAचं शिक्षण घेतात आणि आदनान हे सुद्धा आर्किटेक्टचंच शिक्षण घेतात. इम्रान यांच्या पत्नी संजिदा त्या गुजरातमधील असून त्याही आर्किटेक्ट आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. त्यांची नावं झयान आणि झायना. जफर यांचंही लग्न झालंय. त्यांच्या पत्नीचं नाव शहनाज आणि त्यांच्या मुलाचं नाव झिदाने. झुबेरभाई यांचं सर्व कुटुंब आजही अगदी एकत्रपणे नांदतं. भवानी पेठेपासून ऑक्सफर्ड विलेजपर्यंत झुबेर यांनी 9 घरं बदलली. वानवडीत ऑक्सफर्ड विलेजमध्ये आता त्यांचे 2 बंगलेत. झुबेरभाई यांच्या वडिलांचं 2004 साली निधन झालं. झुबेरभाई यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. त्यांच्या वडिलांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला आणि झुबेरभाई स्थिरस्थावर होऊन कौटुंबिक परिस्थिती सुधारत असतानाच त्यांचं असं अचानक निधन झालं. याचं झुबेरभाई यांना मनस्वी दुःख होतं. मात्र आजही त्यांच्या डोक्यावर त्यांच्या आईचं छत्र आहे. त्यांच्या आईचं वय 80 वर्षांच्या पुढे. झुबेर यांचे भाऊ आणि बहिणी हे सर्वजण त्यांच्या त्यांच्या आयुष्यात स्थिरस्थावर झालेत. याचं त्यांना समाधान वाटतं. झुबेरभाई यांच्यावर त्यांच्या वडिलांनी लहानपणापासूनच गरजू लोकांना मदत करण्याचे संस्कार केले.
त्या काळात शेख यांच्या दुकानात अनेक लोक येत असत. त्यावेळी झुबेरभाई यांचे वडील त्यांच्या हातून या लोकांना पैसे देत. झुबेरभाई यांचे वडील दिवाळी तसेच ईदच्या सणाला नवीन कपडे आणून दानधर्म करत असत. झुबेरभाई यांना सुद्धा गरजूंना मदत करताना खूप समाधान मिळतं. त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला त्यावेळी आझम कॅम्पसमध्ये संपूर्ण जागा मोकळी होती. त्यानंतर तिथे अनेक इमारती उभ्या राहिल्या. या सर्व इमारतींच्या डिझायनिंगचं काम झुबेरभाई यांनी कोणतंही शुल्क न घेता केलं. ते आजही शिक्षण संस्थांसाठी डिझायनिंग करताना पैसे घेत नाहीत. रुग्णालये तसेच धार्मिक स्थळांचाही यामध्ये समावेश आहे. व्यवसायाला सुरुवात केल्यापासूनच पैसे नसतानाही त्यांनी हा नियम कधीच मोडला नाही. समाजाकडून जे मिळालं त्याची परतफेड म्हणून झुबेरभाई आणि देशमुख यांनी मिळून हा निर्णय घेतलाय. तेव्हापासूनच ते सामाजिक कार्याशी जोडले गेलेत. अनेक गरजू लोकांची कामं केली तर कोणाला काम दिलंय. झुबेरभाई यांनी अनेक शैक्षणिक संस्थांसाठीही काम केलंय. काही संस्थांवर ते ट्रस्टी म्हणून काम पाहतात. त्यांनी अनेक गरीब गरजू विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या उद्देशाने शिक्षण घेण्यास मदत केली आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारीही उचलली आहे. वृद्ध महिलांच्या खाण्यापिण्याचीही सोय ते करतात. अनेक मुलं स्वतःच्या पायांवर उभी राहिली असून अनेक जण परदेशात स्थिरस्थावर झाली आहेत. या सर्व गोष्टींमधून त्यांना समाधान मिळतं. आगामी काळात अशीच समाजसेवा करण्याबरोबरच इमारतींच्या रचनांमध्ये नवनवीन कल्पना राबवण्याची त्यांची इच्छा आहे. ती नक्कीच फलद्रूप ठरेल यात शंकाच नाही. झुबेर शेख यांनी त्यांच्या यशाचं रहस्य सांगताना युवकांना एक मंत्र सांगितला. ऑनेस्टी, ट्रूथ, हार्डवर्क, डेडिकेशन, पेशन्स, क्लीनलीनेस, टाइम मॅनेजमेंट, हेल्थ मॅनेजमेंट, टंग मॅनेजमेंट, गुड टू ऑदर्स. श्रोते हो, खरोखरच झुबेरभाईंनी आपल्याला सांगितलेला हा यशाचा कानमंत्र अत्यंत मोलाचा आहे. पण त्याचबरोबर स्वतः झुबेरभाई यांच्या कामातून, व्यक्तिमत्वातून, आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीतून दिसून येणारे नाविन्याचा आग्रह, कामाप्रती निष्ठा, सामाजिक जाणीव, सखोल अभ्यास, प्रामाणिकपणा हे सर्व गुण आपल्या सगळ्यांसाठी अनुकरणीय असेच आहेत.